प्रतिकूल परिस्थितीतही राज्याच्या राजकारणात नेहमीच काही ना काही घडामोडी सुरू असतात। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांचा दुरडा उडताना दिसतो आहे। बच्चू कडू यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत आणि या आरोपांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। सरकारमध्ये ते शून्य झालेले आहे। बजेट जरी त्याच्या हाती असलं तरी ते बजेट मात्र कोणाला उपाड दाखवल्याशिवाय वाचणं कठीण झालेलं अशी अवस्था अजितदादाची झाली। ना सरकारमध्ये ना पक्षामध्ये अशा विचित्र अवस्थेमध्ये दादा आहे। माणिकराव कोकाटे रमी खेळल्यानंतरही राजीनामा देत नाही, याचा अर्थ काय निघतंय? म्हणजे सरकारले तर भिकारी केलंच, पण शेतकऱ्यालाही भिकारी म्हणण्यासाठी ते मागं पुढं पाहिलं नाही। अशा प्रकारच्या कृषी मंत्र्याकडून शेतकऱ्यांना दिलासा भेटण्याच्या ऐवजी आम्ही पाहतोय मोठ्या प्रकारचा अशा प्रकारचं गंभीर गोष्ट त्याच्या डोक्यात येत आहे। एक कृषी मंत्रीसुद्धा आपला नसावा, तो शेतकऱ्याच्या वतीचा नसावा, याच्यासारखं दुःख आहे का? म्हणजे कृषी मंत्री हा पालकत्व असतं शेतकऱ्याचं, त्यानं पालकत्व स्वीकारलं पाहिजे। महाराष्ट्र राज्याचं पालकत्व स्वीकारणारा कृषी मंत्री जर आम्ही सांगतोय शेतकरी भिकारी आहे असं सांगत असेल आणि सरकारही त्याच्यासोबत भिकारी झालं असं म्हणत असेल तर अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। राजकीय आरोप प्रत्यारोपांचा हा सिलसिला काही नवीन नाही, परंतु बच्चू कडू यांनी ज्या प्रकारे अजित पवार यांच्या राजकीय सामर्थ्यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे ते निश्चितच विचार करायला लावणारे आहेत। कृषी मंत्र्यांच्या रम्मी खेळण्याच्या प्रकरणामुळे सत्ताधाऱ्यांमध्येच असलेली ही दरी आता अधिक स्पष्ट झाली आहे। आगामी काळात यावर अजित पवार किंवा त्यांच्या पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।